ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत साक्षीला जेल झाली, तिला जेलमध्ये जाण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे या सगळ्याचा बदला आता महिपत घेणार आहे। तो सगळ्यांचा एक एक करून पाठलाग करतो। आपल्याला माहिती आहे कालच त्याने जाऊन प्रियाला धमकी दिली, जशी तू या जेलच्या बाहेर पडशील तसे तुझे श्वास थांबतील म्हणून। तर आज त्याने सरंजामेला पकडलं। सरंजामे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात तेव्हा महिपत त्यांचा पाठलाग करून त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवतो। महिपतला बघितल्यानंतर सरंजामे म्हणतो, ऐकून तरी घ्या, मी अर्जुन सुभेदारला सगळं खरं खरं का सांगितलं। तेव्हा महिपत त्याला म्हणतो, मी तुला विचारलंय का केलं, कसं केलं, कशासाठी केलं, कोणासाठी केलं। फक्त तू तुझं तोंड उघडलं नसतं तर आज माझी लेक जेलात गेली नसती। चल ही सुसाईड नोट लिही। पण ती सुसाईड नोट लिहायला सरंजामे नकार देतो। तेव्हा महिपत म्हणतो, याची मुलगी स्टेशन जवळच्या शाळेमध्ये जाते ना, आणि याची आई पण रोज ये जा करत असते, तर कुणाला नोट लिहायला सांगायची, आईला का मुलीला। त्यावर सरंजामे म्हणतो, असं नका करू साहेब, असं नका करू। तेव्हा महिपत खूप फोर्स केल्यानंतर सरंजामे त्यावर नोट लिहितो। म्हणतो की मी इन्स्पेक्टर सरंजामे, मी पैसे खाल्ले, वर्दीचा अपमान केला, यासाठी मला पश्चाताप होत आहे आणि आता मी आत्महत्या करत आहे आणि खाली सही कर म्हणून महिपत त्याला जबरदस्तीने सही करायला लावतो आणि म्हणतो, आता कळलं ना लेकीसाठी एक बाप काय काय करू शकतो। तू तुझ्या लेकीसाठी जीव द्यायला निघालायस आणि मी माझ्या लेकीसाठी जीव घ्यायला निघालोय।